नमस्कार, मी सौ सुरेखा अनिल तोरडमल. आज संभाजीनगरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला. आज आमच्या गुरव समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी म्हटलं तर 7वी ते 5वी पासून आणि 10वी ते 12वी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. आणि तसंच दीपाली शिंदे हिने 100 पैकी 100 गुण 10वी मध्ये मिळवून खरंच समाजाचं नाव रोशन केलेलं आहे. आणि तिचाही सगळ्यांनी सत्कार केला व तिचं खूप कौतुक केलं आणि तिची या ठिकाणी संभाजीनगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली. आमच्या सर्व समाजाने तिचं कौतुकास्पद आज या ठिकाणी तिचा अभिमान वाटावा असं तिने समाजासाठी खूप काम केलेलं आहे. आणि तसंच 5वी ते 4थीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही शालेय वाटप केलं. आणि हे सर्व कार्य करत असताना आमचे संभाजीनगरचे खंडाकर म्हणून अध्यक्ष हे आपल्यासोबत आहेत आणि आता ते आपल्याला 2 शब्द सांगतील कार्याबद्दल. सातत्याने उपक्रम राबवणारा एक महाराष्ट्राचा मंडळ आहे आणि विशेषतः शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन दरवर्षी आम्ही सातत्यानं मागच्या 1992 पासून हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. मुलांना अडचणी येतात, कोणाची फी भरायला पैसे नसतात, कोणाला साहित्य नसतं, पुस्तकं नसतात, वह्या नसतं, म्हणून शिक्षण कुंठित होतं. ते होऊ नये याची काळजी आम्ही घेतो आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गुरव समाज हा मायक्रोस्कोपिक समाज आहे, अत्यल्पसंख्यक समाज आहे. ओबीसीतला एक छोटासा समाज आहे. जर पॉलिटिकली ते काउंट करायला गेलं तर मग त्याची मतांची टक्केवारी काहीच भरत नाही. त्यामुळे सगळीकडून दुर्लक्ष झालेला समाज, उपेक्षित समाज आहे. मंदिरांमधून पूजा अर्चा करून उदरनिर्वाह करणारा, स्वतःच्या तळ हातावर पोट जपणारा हा समाज आहे. आता त्याच्यावरही अन्याय अत्याचार खूप वाढलेला आहे. त्याला मंदिरातून हुसकावून लावून दिलं जातं, त्याच्या इनामी जमिनीवरून त्याचा कब्जा काढून घेतला जातो. एक प्रकारची अन्यायाची मालिका महाराष्ट्रभर गुरव समाजावर सुरू आहे. अशा वेळेला हा छोटासा समाज जरी असला तरी त्याला त्याचा स्वाभिमान आहे, त्यालाही त्याचं अस्तित्व आहे, त्याच्याही मुलं शिकू शकतात हे आज दीपाली शिंदेने दाखवून दिलं. एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारी ही मुलगी, तिचे आई वडील मजूर आहेत. आई सेंद्रियाच्या फॅक्टरीमध्ये मजुरीला जाते, वडील एका टोस्टच्या दुकानामध्ये रोजंदारीवर आहे. त्यांची मुलगी, एकुलती एक मुलगी, तिने 100% गुण मिळवून जे यश संपादन केलं, त्यामुळे गुरव समाजाला अभिमाने किंबहुना जे जे असे बारके बारके बहुजन समाजाचे लोक आहेत त्यांना ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून तिचा सत्कार सगळ्या थरातून झालेला आहे. इकडे कपिलवस्तू बुद्धविहारामध्ये तिचा सत्कार आहे. या ठिकाणी माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल सरांच्या हस्ते सत्कार झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, हे सगळे तिचा निकाल ऐकल्याच्या नंतर त्यांना मी सगळ्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्या घरी. त्यांनी तिचं कौतुक केलं, तिचं घर पाहिलं आणि काही अडचण असेल तर मला सांगा अशा प्रकारची भूमिका केली. आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रदीप देसाई, त्यांनी ते आश्वासन दिलं, तुला अर्ध्या रात्री कधी गरज पडली मला सांग. आम्ही जागेची मागणी केली की मंगल कार्यालयाने, सामाजिक सभागृहाने, ते म्हणाले की तुम्ही जागा मिळवा, मी 50 लाख रुपये तुम्हाला उपलब्ध करून. तेव्हा प्रत्येक समाजाने शिकलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा सल्ला दिला. महात्मा ज्योतिबा फुलेने विद्येविना मती गेली असं सांगून ठेवलं. सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं, शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचा. हे ब्रीज प्रत्येक लहान समाजाने अंगीकारलं पाहिजे. त्याच्यातून मुलं शिकत गेली तर ती त्यांची संपत्ती बनेल. आता जमाना फास्ट आणि फास्ट आहे, शिकलं तरच अस्तित्व. शिक्षणाला काही जाती धर्माचं बंधन नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये विशिष्ट समाजाची ती मोनोपोली असायची. आता ती मोनोपोली तुटली आहे, तुटते आहे, हे दीपाली शिंदेने दाखवून दिलं. त्यामुळे तिची आम्ही आज मिरवणूक सुद्धा काढली. सर्वांनी आनंदाच्या घरामध्ये नृत्य केलं, तिथे तिचं औक्षण केलं. सगळ्या गुणवंतांना, औरंगाबाद, बीड, नगर या भागातल्या सगळ्या गुणवंतांना एकत्रित आणून हा सत्कार सोहळा इथं आयोजित केला. हा समाज पुढे नेण्याचा आणि
समाजाच्या मुलांचं कौतुक करण्याचा, त्यांच्या पाठीवर थाप देण्याचा. कारण मला चांगलं माहिती आहे की कधीतरी आपला शालेय जीवनामध्ये सत्कार झाला हे आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून या मुलांचा आवर्जून सत्कार केला पाहिजे या मताचे आहोत. हे मंडळ संत काशिबा महाराजांना आणि सगळ्या महापुरुषांना मानणारं मंडळ आहे. त्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी आम्ही दरवर्षी करतो आणि दरवर्षी भरपूर साहित्य, थोडं नाही, भरपूर साहित्य मुलांना देतो. त्याची गैरसोय होईल. तो आधीच पिचलेला नाडलेला गरीब समाजातला मुलगा आहे. आता असे अनेक उदाहरणं घडले की त्याला फी भरायला पैसे नाही. शरद दांडगे आम्ही शाळेत जाऊन पैसे भरले. ये अभी समझ लीजिए 92 ते आता 2025 हर साल आपण गेल्या कित्येक वर्षापासून राहिला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं समाजातील आता सोडून द्यायला तयार आहे. त्याच्यात नका हे